Start. Good morning, everyone. Let's start our next question. What is brand equity? What is brand equity? Explain factor determining brand equity. Explain factor determining brand equity. Brand equity is a value and strength of brand. Brand equity म्हणजे काय आहे? तर brand equity is the value and strength of the brand. Equity is like the value of the brand and strength of the brand. Strength of the brand that decide its worth. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, ब्रँड इक्विटी इट इज द व्हॅल्यू ऑफ द ब्रँड. एक ब्रँडचे व्हॅल्यू डिफाइन करण्याचं काम ब्रँड इक्विटी करते. याला काय झालं माहित नाहीये, जस्ट लिसन केअरफुली. ओके. देन इट कॅन ऑल्सो बी डिफाइन ॲज क्रिएट अ डिफरंट इमेज ऑफ ब्रँड नॉलेज. ब्रँड इक्विटी मध्ये आपण काय करतो, तर एक डिफरंट इमेज क्रिएट करतो ॲज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स इन द माइंड ऑफ कस्टमर. म्हणजे आपलं प्रोडक्ट, आपलं ब्रँड हे इतरांपेक्षा कसं वेगळं आहे हे दाखवण्याचं काम ब्रँड इक्विटी करतो. ओके. तो ब्रँड इक्विटी असणार आहे. देन ब्रँड इक्विटी एक्झिस्ट as a function of consumer choice in the marketplace. So brand equity it exists as a function of consumer choice. जसं आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये एकाच टाईपचे ब्रँड आहेत का हो? नाही, तर बरेचसे ब्रँड आहेत आणि त्यामध्ये आपण एक स्पेसिफिक ब्रँड काय करत असतो, तर चॉईस करत असतो. तर तो चॉईस करण्यामागे आपलं काही ना काहीतरी रिझन असतं. रिझन इन द सेन्स व्हॅल्यू. आपण त्या ब्रँडला इतकी व्हॅल्यू दिलेली आहे किती, म्हणून आपण ती पर्टिक्युलर ब्रँड काय करत असतो, चॉईस करत असतो ॲज कम्पेअर टू अदर ब्रँड. सो it occurs when the consumer is familiar with the brand and hold the some favorable, positive and strong image as compared to other competitor. आता ब्रँड इक्विटी म्हटलं की लक्षात ठेवायचे कुठेही निगेटिव्हिटी नसणार आहे. तुमची इमेज जी क्रिएट झालेली आहे ब्रँडची ही नेहमी पॉझिटिव्ह क्रिएट झालेली असते. लक्षात आलं? तर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, ब्रँड इक्विटी मीन्स व्हॅल्यू ऑफ ब्रँड. ओके. इट डिपेंड्स ऑन कस्टमर परसेप्शन. कस्टमरच्या परसेप्शन वरती काय असणार आहे, डिपेंड्स असणार आहे. ब्रँड इक्विटी इट इज अ पॉझिटिव्ह इमेज ऑफ इन द माइंड ऑफ कस्टमर. ओके. इन द माइंड ऑफ कस्टमर. कीवर्ड लक्षात आले? ही ब्रँड इक्विटी जर तुम्हाला क्रिएट करायची असेल तर त्याच्यासाठी काही फॅक्टर महत्वाचे आहेत. तर ते फॅक्टर कोणते असणार आहेत वन बाय वन बघूया. फर्स्ट आहे ब्रँड अवेअरनेस. फॅक्टर वन बाय वन मेन्शन करा. फर्स्ट आहे ब्रँड अवेअरनेस. त्यांना घ्यायचंय त्यांनी घ्या, नंतर लिहिला तरी चालेल. ओके. Brand awareness is the probability that consumers are familiar about the life and availability of the product. आता अवेअरनेस म्हणजे काय म्हणतो, हिअर मॅन्युफॅक्चरर और मार्केटर क्रिएट अवेअरनेस अबाउट देअर ब्रँड. ते त्यांच्या ब्रँड बद्दल एक अवेअरनेस क्रिएट करतो. मग हा अवेअरनेस क्रिएट जर करायचा असेल तर तुम्हाला आधी माहित असले पाहिजे की कस्टमरना काय अपेक्षित आहे. बेसिकली कस्टमर कोणत्या कॅटेगरीचे प्रोडक्ट काय करतायत तर यूज करतायत. हे जर एकदा आपल्या लक्षात आलं तर आपण ऍज पर दी कस्टमर एक्सपेक्टेशन प्रोड्यूस क्वालिटेटिव्ह गुड्स. तर आपण काय करू शकतो, क्वालिटेटिव्ह गुड्स इथे प्रोड्यूस करू शकतो. सो ब्रँड अवेअरनेस इन्क्लूड्स बोथ ब्रँड रेकॉग्नायझेशन ॲज वेल एज ब्रँड रिकॉल. पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय अवेअरनेस हे सांगतोय आणि सेकंड मध्ये ब्रँड अवेअरनेस मध्ये कोणते दोन फॅक्टर इन्क्लूड्स असणार आहेत हे सांगितलेलं आहे. पहिल्यामध्ये काय सांगतोय आपण, ब्रँड अवेअरनेस इज द प्रोबॅबिलिटी दॅट कंझ्युमर आर फॅमिलियर अबाउट पर्टिक्युलर प्रोडक्ट. कंझ्युमर आर फॅमिलियर अबाउट पर्टिक्युलर प्रोडक्ट. म्हणजे हा चला कंटिन्युअस प्रोडक्ट तोच परचेस करतोय, सेम कॅटेगरीचं जर परचेस प्रोडक्ट करत असेल दॅट मीन्स कंझ्युमर अवेअर अबाउट पर्टिक्युलर प्रोडक्ट. आर यू गेटिंग ना? ओके.
Then brand awareness includes brand recognition and brand recall. हे दोन फॅक्टर याच्यामध्ये इन्क्लूड होतात. कोणते दोन फॅक्टर? ब्रँड रेकग्नायझेशन अँड ब्रँड रिकॉल. ओके, दोन पॉइंट यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. मग ब्रँड रेकग्नायझेशन म्हणजे काय आणि ब्रँड रिकॉल म्हणजे काय हे बघा. Brand recognition is the ability of consumer to recognize prior knowledge of the brand. Brand recognize is the ability of consumer to prior knowledge of the brand. म्हणजे कंझ्युमर काय एखादी वस्तू परचेस करायची आहे तर ती मार्केटमध्ये जाऊन असेच परचेस करतात का हो? नाही. तर ब्रँड रेकग्नाइज मध्ये काय येतं? ability of consumer to recognize particular brand to find out particular knowledge regarding brand. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की आज नवीन मार्केटमध्ये मोबाईल लॉन्च झालेला आहे आणि तुम्हाला तो परचेस करायचा आहे. यू कॅन इझिली परचेस कराल का तुम्ही? नाही. कोणतीही वस्तू परचेस करण्याच्या आधी आपण काय बघतो? रिव्ह्यू बघतो. सिंपल ॲज दॅट. ओके, तुम्ही काय बघणार आहात? रिव्ह्यू बघणार आहात. जरी मार्केटमध्ये थोड्या दिवसांपूर्वी जर एखादं प्रोडक्ट लॉन्च झालं आणि त्याचे रिव्ह्यू थोडेसे निगेटिव्ह आहेत तर आपण ते प्रोडक्ट परचेस करू का हो? ऑब्विसली आपण ते प्रोडक्ट परचेस नाही करणार. म्हणजेच काय? ब्रँड रेकग्नायझेशन मध्ये आपण काय सांगतोय? ability of customer to find out prior knowledge regarding particular product or regarding particular brand. It is called it is called brand recognition. Brand recognition. Okay, हे अवेअरनेस च्या अंडर आपण बघतो. Then brand recall, it is the potential of customer. कीवर्ड काय आहे? कीवर्ड आहे brand recall. It is the potential of customer to recover a brand from his memory when given the product. म्हणजे आता बेसिकली आपण मार्केटमध्ये गेलोय, प्रोडक्ट घ्यायचं आणि हा चला मला इझिली रिकॉल झालं, तेच प्रोडक्ट मी काय करणार आहे तर परचेस करणार आहे. सो इन शॉर्ट, brand recall means ability of the customer, potential of customer, and brand recognize means ability of customer. Is it clear first point? कोणाकोणाच्या लक्षात आला? चल तुझं नाव विसरली का? मग बस का रिपीट कर पॉइंट. stand up, stand up. Probability of consumer familiar about product. Okay. Then these includes okay, recall their knowledge. Very good. चलो नेक्स्ट पॉइंट, ब्रँड इमेज. आता आपण अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. एकदा कंझ्युमर अवेअर झाले तर ते काय करतील? तुमच्याच कंपनीचं प्रोडक्ट परचेस करतील. ओके. सेकंड आहे ब्रँड इमेज. सो ब्रँड इमेज इज द करंट व्ह्यू ऑफ द कस्टमर अबाउट अ ब्रँड. ओके. ब्रँड इमेज मध्ये काय सांगतोय आपण? as simple as that, brand image means current image about particular brand. करंट आत्ताची इमेज काय आहे तुमच्या ब्रँडची? दिस इज कॉल्ड द ब्रँड इमेज. ओके. इट कॅन बी डिफाइंड ॲज अ युनिक बंडल ऑफ असोसिएशन within the mind of target customer. युनिक बंडल म्हणजे असं नाही की चला आपण काहीतरी लक्षात ठेवलेलं आहे तर इमेज मध्ये काही स्पेसिफिक कॅटेगरीज तुम्ही काय करता? रिकॉल करणारे नाही. ह्या ब्रँड मध्ये ह्या प्रोडक्ट मध्ये हे काहीतरी डिफरंट आहे म्हणून आपली एक इमेज त्या ब्रँडची इथे काय होते तर क्रिएट होते. दॅट मीन्स it can be defined as a unique bundle of association within a mind of target customer. It signifies what the brand presently stands for. ब्रँड इमेज मध्ये आपण काय म्हणतोय? इट सिग्निफाय व्हॉट ब्रँड प्रेझेंटली स्टँड फॉर. म्हणजे सध्या तुमचं ब्रँड कुठे आहे? जसं आपण म्हणतो इथे आहे, इथे आहे आणि वरती असं रीच कुठे झालेला आहे. म्हणजे तुमच्या ब्रँडची एक्झॅक्टली इमेज काय आहे कस्टमरच्या माइंड मध्ये. दिस इज कॉल्ड द ब्रँड इमेज. ओके. इट कॅन सेट ऑफ बिलीफ. किती कीवर्ड सांगितलेत बघा यामध्ये? इट इज सेट ऑफ बिलीफ.
एकदा इमेज क्रिएट झाली ना, मग इमेज ही निगेटिव्ह असेल, असं निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह ही असू शकते. जर निगेटिव्ह असेल तर आपण जी प्रोडक्ट परचेस करतो असं ना, पॉझिटिव्ह असेल वी ऑलवेज फोकस ऑन पर्टिक्युलर ब्रँड. ओके, दॅट मीन्स सेट ऑफ बिलीफ हेल्ड अबाउट अ स्पेसिफिक ब्रँड. काय काय कीवर्ड सांगितले बघा. करंट व्ह्यू असणार आहे ब्रँड इमेजचं करंट व्ह्यू. ओके, सेकंड मध्ये सांगितलं युनिक बंडल ऑफ असोसिएशन. थर्ड मध्ये सांगितलं ब्रँड प्रेझेंटली स्टँड फॉर. ओके, आणि फोर्थ सेंटेन्स मध्ये सांगितलं सेट ऑफ बिलीफ. ओके, कोणाकोणाच्या लक्षात राहिलं? कृतिका रिपीट कर. and four set of belief. Very good. चलो point number 3, perceived quality. Perceived quality. Perceived quality refers to the customer perception about the total quality of the brand. Perceived quality refers to customer perception. कस्टमर काहीतरी परसिव्ह करतो. तुम्ही जे कस्टमरला सर्व्हिस देताय, जे कस्टमरला तुम्ही ब्रँड ऑफर केलेला आहे, त्या ब्रँडचं त्याने काय केलेलं आहे, कन्झम्पशन केलेलं आहे, युटिलायझेशन केलेलं आहे, आणि त्या ब्रँड बद्दल त्याने एक इमेज क्रिएट केलेली आहे. दिस इज कॉल्ड द परसेप्शन ऑफ द ब्रँड. दिस इज कॉल्ड द परसिव्ह व्हॅल्यू ऑफ द ब्रँड. सो परसिव्ह क्वालिटी अफेक्ट द प्राइसिंग डिसिजन. सेकंड मध्ये काय सांगतोय बघा आपण. Perceived quality affect the pricing decision of the organization. For example, that means perceived quality जर high आहे तर आपण काय करू, perceived quality छान आहे, high आहे, that means we will decide high price or low price of the product. Think about it. थोडासा विचार करा. ऑब्वियसली ना, हाय प्राइस आपण काय करू, चार्ज करू. कारण परसिव्ह व्हॅल्यू जर तुमची पॉझिटिव्ह असेल, परसिव्ह व्हॅल्यू जर हाय असेल, तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, प्रोडक्टची प्राइस ही इन्क्रीज करू शकतो. राईट. देन सुपिरियर क्वालिटी प्रोडक्ट कॅन बी चार्ज अ प्रीमियम प्राइस. ऑब्वियसली जे सुपिरियर प्रोडक्ट असतात, सुपिरियर क्वालिटी प्रोडक्ट असतात, दे ऑलवेज चार्ज प्रीमियम प्राइस. अँड perceived quality give the customer reason to buy the product. Last sentence पण important असेल. Perceived quality gives the customers reason to buy the product. Customer ते product का purchase करतो, त्याचं मेन रिझन असणार आहे त्याची perceived quality. Okay, so as simple as that, perceived quality means customer perception about brand. Customer perception about the brand. Then perceived value affect on pricing decision. हे आपण सेकंड सेंटेन्स मध्ये सांगितलं. Perceived quality depends on or affect on pricing decision. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ऍड करायचं असेल, then high perceived quality, that time organization will decide or charge high price. then perceived quality low असेल किंवा मिनिमल असेल तर नॉर्मल प्राइस चार्ज केली जाते. then superior quality product charge premium price. थर्ड सेंटेन्स मध्ये आपण सांगितलं superior quality product can be charged premium price. आणि लास्ट सांगितलेला लास्ट सेंटेन्स नाही ऍड केला तरी चालेल, इथेपर्यंत इनफ आहे. perceived quality give customers reason to buy them. क्लिअर? कोणाकोणाला लक्षात आलं? असे का मी ज्यांना बाकीच्यांना लक्षात नाही आलेलं मिडल बेंच, मॅडम आन्सर विचारतायत म्हणून हात नाही वरती करायचा. अवंतिका नाही लक्षात आलं? सांग. Okay, next point number 4, brand association. Brand association. Brand association are not benefit but
are image and symbol associated with the brand or brand benefits. Brand association is anything which is deep seated in the customer mind about the brand. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं इथे, ब्रँड असोसिएशन म्हणजे काय, तर एक डीपली तुमच्या माइंड मध्ये काहीतरी त्या ब्रँडने एक इमेज तयार केलेली आहे. दिस इज कॉल्ड द ब्रँड association. Okay, so brand should be associated with something positive so that customer relate your brand is a being positive. जसं आपण म्हणतो ना की आपली थोडंसं त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल माइंड काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. सो सिंपली काय सांगा, ब्रँड असोसिएशन क्रिएट और डीप इमेज, डीप वर्ड हा महत्वाचा असेल, डीप सीटेड म्हणा किंवा डीप क्रिएट म्हणा, डीप सीटेड इन कस्टमर माइंड about the brand. And brand association is always create a positive image. Okay, जेव्हा तुमच्या माइंड मध्ये डीपली एखादी गोष्ट सीटेड होते तेव्हा पॉझिटिव्ह इमेज थ्रू ती काय असणार आहे, सीटेड असणार आहे. ओके, that is why here said brand association is not only benefit but also create a image and symbol about your product. ओके, म्हणून पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय, ब्रँड असोसिएशन इज नॉट ओनली बेनिफिट, नॉट अ बेनिफिट but also it is image and symbol of your product. तो एक सिंबल तुमच्या कस्टमरच्या माइंड मध्ये तुम्ही क्रिएट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ ब्रँड असोसिएशन. क्लियर? हा, सांगा बरं कोणाकोणाला लक्षात आलं. सगळ्यांचे हात वरती येऊ देत आता हळूहळू. सेकंड बेंच तुम्हाला काहीच लक्षात येत नाहीये का? हात वरती करा, मग आन्सर सांगायला लागते, हात वरती नाही करायचं. हा सिद्धेश ना, काय नाव तुझं विसरली, सिद्धेश सर रिपीट. क्रिएट अ पॉझिटिव्ह इमेज. ओके, कीवर्ड सांगितले आपण, डीपली सीटेड. नेक्स्ट, ब्रँड लॉयल्टी. ब्रँड लॉयल्टी. Brand loyalty is a scenario where the customer fear purchasing, customer repeat purchasing and consuming product from another brand which he does not trust. Basically, brand loyalty मध्ये कीवर्ड आहे, brand loyalty means repeat purchase. त्याचा कीवर्ड काय आहे, रिपीट परचेस. जेव्हा आपण एखाद्या प्रोडक्ट सोबत लॉयल असतो तेव्हा आपण तीच ब्रँड काय करतो तर यूज करतो. तुमच्याकडे असं काही एक्झाम्पल आहे का, मॅडम मी ह्याच टाईपची प्रोडक्ट काय करते, यूज करते, पण ते प्रोडक्ट छान आहे. मिथाली मध्ये असं काही नाही, मला जे मिळेल ते मी प्रोडक्ट वापरते, है ना मिथाली? सांगा बरं, एक एक एक्झाम्पल द्या फटाफट आपल्या आवडणारे प्रोडक्ट, जे भले तुम्ही ते रोज वापरा नाही वापरा पण तुम्ही लॉयल आहात थोडेफार. एफएमसीजी मधलं सुद्धा देऊ शकता, असं नाही की सो हाय क्वालिटी प्रोडक्ट. वा, मॅगी बरोबर एवढे लॉयल आहे की आम्ही रोज मॅगी खातो ना. दे सांग एखादं एक्झाम्पल, कोणता ब्रँड किंवा बेसिकली एखाद्या टाईपचं प्रोडक्ट जे मी कन्सिस्टंटली त्याच क्वालिटीचे किंवा त्याच टाईपची प्रोडक्ट मी यूज करते. राईट, हा पेन आपण बेसिकली वापरतो ना, की मला एकच तुम्ही म्हणजे काय आहात, ते लॉयल कस्टमर आहात. तुमच्याकडे कितीही ऑप्शन असतील तरी तुम्ही काय करता, तेच टाईप प्रोडक्ट काय करता. क्लासमेटच्या बुकचं पण एक्झाम्पल तुम्ही छान देऊ शकता, कारण मोस्टली स्टुडंटना त्याच कॅटेगरीचे प्रोडक्ट काय करतात ते प्रेफर करतात. राईट, मला वाटलं पोरी सांगते मी फेअर अँड लवली लावते लहानपणापासून, आय एम अ लॉयल कस्टमर. नाहीये का कोण तुमच्याकडे ग्लो अँड लवली, कोणी लावत नाही? वा, सगळ्या स्मार्ट आहात रे. चलो, सो इथं रिपीट परचेस याचा कीवर्ड असणार आहे. इट मेजर थ्रू मेथड लाईक वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी. इट मेजर, आता ब्रँड लॉयल्टी तुम्हाला मेजर करायची असेल तर कसे करताय तुम्ही, माउथ पब्लिस. तर विचारलं चला तर तुम्हाला कोणतं, जसं यांनी सांगितलं
की त्याने जे एक्झॅक्टली प्रोडक्ट सांगितलंय दॅट मीन्स कस्टमर आर लॉयल अबाउट पर्टिक्युलर ब्रँड और पर्टिक्युलर प्रोडक्ट. लक्षात आलं. सो माउथ पब्लिसिटी, रिपीटेटिव्ह बाईंग, प्राइस सेन्सिटिव्हिटी हे मेजर मध्ये लिहून घ्या. इट मेजर थ्रू various method. It measure through various method such as mouth publicity or word of mouth, repetitive buying, price sensitivity, commitment, brand trust, customer satisfaction, etc. In simple word, brand loyalty is the extent, to which a customer constantly buy the same type of product or brand. Customer constantly buy ला underline. Customer constantly buy the same type of product or brand within the product category. कोणाकोणाला समजलंय? चला मिताली सांगेल आता. जे हात वरती करणार नाहीत ना त्यांना प्रश्न विचारणार. मिताली सांग. पोरींनो आवाज नको. चलो नेक्स्ट पॉइंट. अदर प्रॉपर्टीज ब्रँड असेट. अदर फक्त हेडिंग टाकलं तरी चालेल. आता अदर मध्ये काय आहे? पेटंट, ट्रेडमार्क, ओके, देन चॅनल इंटर रिलेशन. जस्ट म्हणून मेन्शन करा पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क हे अदर मध्ये इन्क्लूड. क्लिअर क्वेश्चन. काय बघितलं आपण? फॅक्टर्स अफेक्टिंग ब्रँड इक्विटी. So equity means value of the brand. ओके. आणि या व्हॅल्यू वरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर कोणते आहेत? फर्स्ट आहे ब्रँड अवेअरनेस, सेकंड आहे ब्रँड इमेज, थर्ड आहे परसिव्ह क्वालिटी, ब्रँड असोसिएशन, ब्रँड लॉयल्टी अँड अदर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज पॅकेजिंग अँड इट्स इम्पॉर्टंट? What is packaging and its importance? The term packaging refers to the container or wrapper that hold a product. Wrap करतो आपण product ला, okay? Contain करतो आपण product ला. This is called the packaging. Basically आपण लास्ट लेक्चरला थोडंसं पॅकेजिंग मध्ये डिस्कस केलं होतं. पॅकेजिंगचा प्रायमरी पर्पज असणार आहे प्रोटेक्शन टू दी प्रोडक्ट आणि सेकंडरी पर्पज अट्रॅक्टिंग टू दी कस्टमर. हे दोन मेन पर्पज असतील. सो पॅकेजिंग रेफर्स टू द प्रोसेस ऑफ डिझायनिंग द पॅकेजिंग. जरी प्रायमरी पर्पजला आपण खूप महत्व देत असलो तरी सुद्धा सेकंडरी पॅकेजिंगला किंवा सेकंडरी ऑब्जेक्टिव्हला आपण जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. पण कसंही पॅकेजिंग नाही करत. आपला मेन टार्गेट शेवटी काय असतो? कस्टमरना अट्रॅक्ट करणे त्याच्यामधून, राईट. सो इट इज द प्रोसेस ऑफ डिझायनिंग द पॅकेजिंग. इम्पॉर्टन्स काय आहे बघा. फर्स्ट प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन.
प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन. जस्ट लिसन. बघा लक्षात राहिले तर कीवर्ड लिहा. प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन किंवा पॉइंट लिहा. पॅकेजिंग इन्शुअर इझिली आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. पॅकेजिंग ensure easily identification of product. For example, ताज महल टी माहितीये. वा व्हेरी गुड. तर आता थोडीशी ती कमी आहे किंवा त्याला कॉम्पिटिटर सबस्टिट्यूट खूप आहे. ठीक आहे. देन कॅन बी इझिली आयडेंटिफाय फ्रॉम द डिस्टन्स ड्यू टू इट्स ब्ल्यू कलर बॉक्स. मोस्टली ब्ल्यू कलर बॉक्स काय केले जातात तिथे यूज केले जातात. असं एखादी काही एक्झाम्पल देऊ शकाल की पॅकेजिंग वरून वी कॅन इझिली आयडेंटिफाय की व्हॉट इज टाइप ऑफ प्रोडक्ट. डेअरी मिल्क. ओके. डेअरी मिल्कला पॅक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नाही आता वरती जरी काही इन्फॉर्मेशन नाही लिहिली तरी त्याच्या कलर कॉम्बिनेशन वरून काय आहे वी कॅन इझिली आयडेंटिफाय डेअरी मिल्क. किंवा बेसिकली ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर जे ग्लासवेअर वगैरे असतात ते जर पॅकेजिंग केलं त्यांचं तर त्याच्यावरती एक स्पेसिफिक सिम्बॉल मेन्शन केलेला असतो. सो दॅट मीन्स वी कॅन इझिली आयडेंटिफाय व्हॉट इज टाइप ऑफ एक्झॅक्टली प्रोडक्ट. क्लियर. फर्स्ट पॉइंट, packaging ensure easy identification of product. Second, product protection. Product protection. The most important function of packaging is to ensure production of product. आता प्रोटेक्शन कशापासून करायचं आहे ते कुठून स्पॉइल कुठे होऊ नये. ओके. लीक होऊ नये, ब्रेक होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करतो तर पॅकेजिंग करतो. राईट. So it also ensure effective protection during storage and transportation. जेव्हा ते प्रोडक्ट तुम्ही काय करताय स्टोर करताय किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये नेताय तेव्हा त्याला प्रोटेक्शन मिळावं ह्या इंटेन्शनने तुम्ही काय करताय तर पॅकेजिंग करताय. ते कुठेही स्पॉइल होऊ नये, डॅमेज होऊ नये. लक्षात आलं. आता यामध्ये बेसिकली प्रायमरी पॅकेजिंग आणि सेकंडरी पॅकेजिंग असं सांगितलं जातं. प्रायमरी पॅकेजिंग म्हणजे प्रोडक्ट डिरेक्टली काय केलं जातं तिथे एकच कंटेंट यूज केला जातो पॅकेजिंग साठी. आणि सेकंडरी पॅकेजिंग मध्ये आधी एखादं पॅकेजिंग असणार आहे त्याच्यावरती अजून एखादं पॅकेजिंग असेल त्याला आपण सेकंडरी पॅकेजिंग असं म्हणतो. ओके. मिथिला स्टँडअप मला एखादी एक्झाम्पल सांग बरं प्रायमरी पॅकेजिंगची. आर यू गेटिंग माय पॉइंट. व्हॉट इज मीन बाय प्रायमरी पॅकेजिंग. प्रायमरी मध्ये मी काय सांगितलं एक सिंपल कव्हर आहे किंवा एकच काहीतरी तुम्ही व्हॉट एव्हर इट मे बी प्लास्टिक वापरलेलं आहे किंवा जे काही प्रोडक्ट टाईप आहे ते एकच वापरलेलं आहे त्याला आपण म्हणतो प्रायमरी. आणि सेकंडरी मध्ये तुम्ही दोन वापरता किंवा त्याच्यापेक्षा जास्त वापरता. FMCG मधले एक्झाम्पल सांगता येईल. चला फटाफट सांगा. हर्षली सांग बरं. एवढा विचार करायला लागतोय. मार्केटिंगची कॉमर्स स्टुडंट आहात ना. नाही आठवत आहे. आठवत आहेत ना. हा सांग बरोबर आहे. काय कोलगेट. कोलगेट मध्ये काय असणार आहे. कोलगेट आपल्याला बघितलंच नाही. अरे काय एवढं असल्यासारखं काय तर कोलगेट ऑब्विसली कोणत्या कॅटेगरी मध्ये येईल. मलाच कोलगेट ऐकायला आलं का. वेफर्स राईट. वेफर्सला प्रायमरी पॅकेजिंग आहे आणि कोलगेटला सेकंडरी पॅकेजिंग होते. मी आन्सर जे एक्सपेक्टेड करत होते ते मला ऐकायला आले. दॅट्स व्हाय यू आर लाफिंग ना. हा प्रायमरी पॅकेजिंग राईट एक्झाम्पल वेफर्स. वेफर्सचे जे पॅकेजिंग असतात आणि कोलगेट सेकंडरी पॅकेजिंग त्यामध्ये आतमध्ये पेस्ट आणि त्याच्यावरती एक आधी तुम्ही हे केलेलं असतं की डिरेक्टली पेस्ट तुम्हाला सेल करायला आणली जात नाही. क्लिअर. मिथिला ना. हा लक्ष द्या. चला नेक्स्ट. फॅसिलिटिंग यूज ऑफ प्रोडक्ट. फॅसिलिटिंग यूज ऑफ प्रोडक्ट. फॅसिलिटिंग ING लावा. फॅसिलिटिंग यूज ऑफ प्रोडक्ट किंवा यूज ऑफ प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल. यूज ऑफ प्रोडक्ट. सो पॅकेजिंग हेल्प टू द कस्टमर. पॅकेजिंग हेल्प द कस्टमर टू इझिली हँडल अँड यूज द प्रोडक्ट. म्हणजे पॅकेजिंग असं करा जेणेकरून कस्टमरला ते इझिली हँडल करता येईल.
फॉर एक्झाम्पल जसं आता इथे सुद्धा पेस्टचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पेस्टची जी ट्यूब आहे त्याची एवढी मोठी नसते की पेस्ट आपण घ्यायला गेलो आणि ते कुठेतरी गेलीये भलतीकडे. वी कॅन इझिली हँडल ना, है ना. तर कशी असणार आहे ती, इझिली हँडल असेल, इझिली युजेबल असणार आहे. देन कोल्ड्रिंकच्या बॉटल, कोल्ड्रिंक प्यायला गेल्यानंतर आंघोळ होते का कधी? नाही. तुम्ही इझिली काय करू शकता, घेऊ शकता. घेऊ म्हणजे पिऊ शकता. ओके. सो कोल्ड्रिंकची बॉटल. अजून काही एक्झाम्पल सांगतील? सोप, सोपचे एक्झाम्पल सांगू शकताय तुम्ही. देन कोणती? मिल्क पावडर. ओके. राईट. अजून काय सांगता येईल तुला? पॅकेजिंगचे एक्झाम्पल सापडत नाहीयेत का? हा, की अजून पण मॅगीचे सांगायचे एक्झाम्पल? असं कोणाला वाटतं मॅगी 2 मिनिटात शिजते? त्यांनी हात वरती करा. मॅगी 2 मिनिटात शिजते. ऍड मध्ये तर बघितलेत ना मॅगी. एक छान मध्यंतरी एक आजीची ऍड आली होती बघा, ती आजी सगळ्यांना बोलवते 2 मिनिट हे आपके पास. बघितले का? बघितले? सगळ्यांनी बघितले? कोणी बघितले नाहीये? बघा, छान आहे. म्हणजे एक फॅमिली रिलेशन असं एक छान दाखवलेलं आहे त्यामधून एक मेसेज पण. कुछ अपनों के लिए वक्त निकाला जाए असं एक त्याला टॅग पण आहे. छान आहे. पण काही काही ना मॉडिफिकेशन ऑफ ऍड आहेत बघा, तर आपण थोडेसे जर ऑब्झर्व केला ना तर तुमच्या लक्षात येईल मॉडिफिकेशन ऑफ ऍड काय काय आहे. जसं मी मागे तुम्हाला याचंही सांगितलं होतं, विमलचं सांगितलं होतं का? येस, बरोबर ना. केसर फेकतायत इकडून, फेकतायत इकडून, फेकतायत आणि नंतर आता थोडीशी एक त्याने टॅग दिलेला आहे की हा काय केसर, हे केसर नाहीये. चलो लेट कम टू द पॉइंट. नेक्स्ट, प्रोडक्ट प्रमोशन. प्रोडक्ट प्रमोशन. पॅकेजिंग ऍक्ट ऍज इम्पॉर्टंट प्रमोशन टूल्स. लक्षात ठेवा, पॅकेजिंग हे काय आहे, एक इम्पॉर्टंट प्रमोशन टूल आहे. देन द अट्रॅक्टिव्ह कलर स्कीम और फोटोग्राफ यूज इन पॅकेजिंग हेल्प. अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन अँड फोटोग्राफ यूज इन अ पॅकेजिंग फॉर द पर्पज ऑफ अट्रॅक्टिंग टू द कस्टमर. म्हणजे त्याचबरोबर तुम्ही जसं आपण सांगितलं की लेबलिंग इज अ डिफरंट कॉन्सेप्ट अँड पॅकेजिंग इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. पॅकेजिंग मध्ये तुम्ही फक्त प्रोडक्टला प्रोटेक्ट करण्याचं काम करताय आणि कस्टमरला अट्रॅक्ट करताय. म्हणून आपण तिथे मग कलर कॉम्बिनेशन जशी आपली त्या मध्ये एक्झाम्पल सांगितलं होतं, कोणती वाली? अशी वाली गर्ल्स होती ती, हा हुशार, लक्षात आहे, पार्ले वाली गर्ल है ना. दॅट मीन्स फोटोग्राफ. ओके. अमूल गर्ल्स एक्झाम्पल घेतलं तर पार्ट ऑफ फोटोग्राफ येणार आहे. कलर कॉम्बिनेशन मध्ये जर बघितलं तर तुम्ही डेअरी मिल्कचे एक्झाम्पल सांगू शकता. राईट. सो प्रोडक्टला प्रमोट करण्याचं काम सुद्धा कोण करणार आहे? ओके, पॅकेजिंग. हे आपण काय बघतोय, पॅकेजिंग. नेक्स्ट, इनोव्हेशनल अपॉर्च्युनिटी. इनोव्हेशनल अपॉर्च्युनिटी. Innovational opportunity. Various innovative packaging idea, especially in the field of medicine, soft drink and milk. त्याच्यामध्ये वेगवेगळे थोडेसे इनोव्हेशन यूज केले जातात. ओके, पॅकेजिंग मध्ये. हॅज इन्क्रीज टू स्कोप ऑफ मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट हे जास्तीत जास्त त्याची मार्केटिंग झाली पाहिजे, सेल झालं पाहिजे. म्हणजे सेम कॅटेगरीचे तुम्हाला पॅकेजिंग बघायला मिळतील असं ना. स्पेशल कॅटेगरी सांगितलेलं आहे मेडिसिन, त्याचबरोबर सांगितलेलं आहे सॉफ्ट ड्रिंक आणि मिल्क. त्याच्यामध्ये ते व्हेरिएशन काय करतात तर मोस्टली यूज करतात. देन नेक्स्ट आहे प्रोडक्ट डिफरन्सिएशन. प्रोडक्ट डिफरन्सिएशन. पॅकेजिंग हेल्प इन प्रोडक्ट डिफरन्सिएशन. Color, size, material, etc. of packaging help in customer to assess the quality of the product. लक्षात ठेवा, काय सांगितलं मी आता तुम्हाला, प्रोडक्ट डिफरन्सिएशन. तो प्रोडक्ट डिफरन्सिएशन मध्ये आपण सांगतोय पॅकेजिंग हेल्प इन प्रोडक्ट डिफरन्सिएशन लाईक कलर, साइज, मटेरियल एक्सेट्रा क्रिएट अ प्रोडक्ट डिफरन्सिएशन. ओके. सांग बरं एखादं एक्झाम्पल.
स्टँडर्ड. प्रोडक्ट डिफरन्सिएशन मध्ये आपण काय करतोय की तुमच्या पॅकेजिंग मुळे ते प्रोडक्ट कसं डिफरंट आहे रिगार्डिंग क्वालिटी, ओके, रिगार्डिंग साइज, कलर. आर यू गेटिंग माय पॉइंट? नो. इथे आपण काय सांगतोय तुमच्या पॅकेजिंग वरून ते प्रोडक्ट डिफरंट आहे हे लक्षात येत आहे. फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट डिफरन्सिएशन क्रिएट क्वालिटी इमेज ऑफ द ब्रँड. म्हणजे ह्या चला हे छान पॅकेजिंग आहे तर आपल्या असं माइंड मध्ये कधी येत नाही का हो, हा हे जरा क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट आहे, हे जरा ब्रँडेड प्रोडक्ट आहे. ह्या पॅकेजिंग मुळे असं माझ्या लक्षात आलं की हे थोडस हलक्या क्वालिटीचं प्रोडक्ट आहे, लो क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. यायला हवंय एक्झाम्पल अशी सांगता नाही ना. हा ओके. हा अजून काय सांगता येईल बघा. आता बरोबर आहे. अजून काय? डेअरी मिल्कचे थोडेसे सबस्टिट्यूट प्रोडक्ट घ्यायचे आणि डेअरी मिल्कचं थोडस जे मटेरियल आहे, फ्रेश मटेरियल नाही, जे मटेरियल त्याला यूज केलेलं आहे त्याची क्वालिटी थोडीशी कशी आहे, हाय क्वालिटी आहे. म्हणजे when we use high quality material for packaging, that means here we create a branded product. ओके, ते काय आपण सांगतोय तर एक ब्रँडेड प्रोडक्ट आहे. जसं आपण सिंपल एक्झाम्पल याचे पण मागे सांगितले होते की बिस्किट मध्ये सांगितले होते बघा, बॉर्बन, बॉर्बन त्याच्यानंतर गुड डे, देन त्याचं सबस्टिट्यूट प्रोडक्ट आपण सांगितलं होतं पार्लेज. ओके, पार्लेचं पॅकेजिंग थोडंसं लाईट असतं आणि ह्या बाकीच्या बिस्किटचं पॅकेजिंग थोडंसं हाय क्वालिटीचं असतं. त्याच्यामध्ये अगेन त्याने एक प्रायमरी पॅकेजिंग आणि सेकंडरी पॅकेजिंग यूज केले जातात. बट अजूनही पार्लेजी मध्ये प्रायमरी पॅकेजिंगच आहे आणि अदर बिस्किट मध्ये बघितलं तर सेकंडरी पॅकेजिंग तुम्हाला बघायला मिळते. ओके, दिस इज द मायनर थिंग बट प्रोडक्ट डिफरन्सिएशन. चलो थांबूया आपण इथे. थँक्यू.